पुण्याच्या मुंढवा जमीन प्रकरणानं आता एक अत्यंत स्फोटक वळण घेतलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले। मुंढवा जमिनीबाबतची अत्यंत धक्कादायक कागदपत्र आता त्यांच्या हाती लागलेली आहेत असा दावा दमानिया यांनी केलाय। जमिनीशी संबंधित पॉवर ऑफ अटर्नीच्या प्रत्येक प्रतीवर पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे। हे पुरावे त्यांनी तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या वकील ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे 4 एप्रिल 2023 पासून तृप्ता ठाकूर आणि अजित पवारांच्या पीएम मध्ये या व्यवहाराबाबत सातत्याने चर्चा सुरू होती आणि असं सांगितलं जातंय की पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। एकंदरीतच या प्रकरणासंदर्भामध्ये आज दिवसभर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात तर चर्चा झालीच, मात्र अधिक जाणून घेण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेत। अंजली ताई, तुम्ही काय बोललात किंवा कुठल्या प्रकारचे पुरावे सादर केलेत हे तर आपण सगळ्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दाखवलं, मात्र एक प्रश्न अजूनही आहे की एका बाजूला राजीनाम्याची मागणी होताना दिसते, मात्र राजकारण कुठेही थांबत नसल्याचं दिसतंय। अजितदादांची चाचपणी ही सर्व पक्षांबरोबर सुरू आहे। अशा राजकीय नेत्यांबद्दल काय नेमकी चर्चा करावी, मतदारांनी काय समजून घ्यावं? कधी ते काँग्रेससोबत चाचपणी करताना दिसतात। अक्षरशः अगदी काही क्षणांपूर्वी आमच्यापर्यंत बातमी आलेली होती की महाविकास आघाडी अजितदादांना सोबत घेऊन काही ठिकाणी निवडणुका लढण्याच्या तयारीमध्ये असल्याचं देखील बोललं जातंय। काय समजावं अशा राजकारणी मंडळींविषयी? अंजली ताई। कसं झालंय की आताच्या घटकेला महाराष्ट्राचं राजकारण हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. बरोबर आहे। कारण इतका इतका अफाट भ्रष्टाचार चाललाय, लूट चालली आहे आणि हे सगळीच मंडळी म्हणजे कुठल्या एका पक्षाला आपण बोलून उपयोग नाहीये. कोण कुठे जातंय, कोणाबरोबर युत्या करतंय, इकडे वेगळे, तिकडे वेगळे, खरंच कळेनासं झालंय. म्हणजे सामान्य माणसाच्या बुद्धीला ते कळतच नाहीये की नक्की मतदान कोणाला करायचंय, एका विचारसरणीला, एका विचारधारेला आपण मतदान करायचंय. कारण आज फक्त पैसा आणि पैशातनं सत्ता या दोनच गोष्टी यांना दिसतायत. बर। आत्ताच्या घटकेला तुम्ही बघाल की एकीकडे महायुतीत, विधानसभेत हे महायुतीत आहेत. पण सगळ्या पालिका निवडणुकांमध्ये स्पेशली पुणे म्हणा आणि इतर ठिकाणी म्हणा, आता तर थेट शरद पवारांबरोबर, त्याच्यानंतर आता काँग्रेस बरोबर सुद्धा म्हणजे सतेज पाटलांबरोबर सुद्धा त्यांचं बोलणं चालू आहे. तर एकीकडे एका काँग्रेस बरोबर महानगरपालिकेमध्ये आणि भाजप बरोबर विधानसभेत हे काय गणित आहे आणि याचं काय एक्सप्लेनेशन आहे मला नाही कळत. बर। आणि राजकारण मी तुम्हाला खरंच सांगते की आताच्या घटकेला जी लूट चालू आहे, जे मी आज मुंढवा प्रकरणातले जे मोठे खुलासे केलेत त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की पार्थ पवारनी 2021 पासनं त्याच्यात आता तर या घटकेला पार्थ पवारची सरळ सरळ पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे आणि अशी तशी नाहीये ती, नोटराइज्ड कॉपी आहे. प्रत्येक पानावर त्याची सही आहे, बर। त्याचा फोटो आहे, त्याच्यावर एक विटनेस आहे आणि मग नोटरीची सही आहे की यांनी ही सही माझ्या देखत केली. याचा अर्थ ते डॉक्युमेंट खरं आहे. आणि याच जमिनीच्या संदर्भातले म्हणजे 1800 कोटीची सरकारची जमीन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा सरळ सरळ लाटतो आणि त्यांच्या विरुद्ध काहीच कारवाई होत नाही. अजूनपर्यंत 1.5-2 महिने झाले नावही घातलं गेलं नाहीये. हा काय तमाशा आहे? आणि का तर यांची गणितं म्हणजे नोबडी इज सिरियस अबाउट भ्रष्टाचार, की पैसे खाल्ले जात आहेत, जमिनी लाटल्या जात आहेत. कोणाला नाही पडली, फडणवीसांनाही नाही पडली आहे, काँग्रेसलाही नाही पडली आहे. यांची गणितं आज अमुक तमुकाला भेटला, आज तमुक अमुकाला भेटला. खरंच वात आलाय आता या सगळ्या घाणीच्या राजकारणाचा. आताच्या घटकेला महाराष्ट्राची वाताहत, जसं आपण पूर्वी म्हणायचो उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये व्हायचं, तशी आता महाराष्ट्राची झाली आहे. पर कॅपिटा इन्कम महाराष्ट्राचं धडाधड खाली आलंय आणि आताच्या घटकेला तेलंगणा म्हणा, कर्नाटका म्हणा, तामिळनाडू म्हणा, हे देखील पर कॅपिटा इन्कम मध्ये महाराष्ट्राच्या वर गेलेले. बरोबर आता आहे। राज्य मोठं आहे, त्यात मुंबई आहे, म्हणून त्याचं जे स्टेट जीडीपी आपण म्हणतो ते आताच्या घटकेला निदान ठीक आहे, पण पर कॅपिटा इन्कम अगदी त्याची वाताहत लागली आहे आणि अजून सुद्धा 59% हे फक्त शेतीमुळे
आपली इकॉनॉमी चालली आहे. बाकी तर ना इंडस्ट्रीजचा पत्ता आहे ना कशाचा आहे. तर आताच्या घटकेला हे आपण ही घाण आणि सो कॉल्ड मला तर सगळ्या तुम्हा चॅनल्सना पण विनंती करायची आहे, की कोणाचा अनादर नका करू. पण अजित दादा त्यांना दादा नका म्हणत जाऊ. अजित पवार म्हणा. मी कोणाला म्हणजे प्रत्येकाला तीच विनंती करते, की अमुक दादा, अमुक बाबा, अमुक काका, अमुक मामा हे नक्कीच. सगळी नाती घरी ठेवूया आपण. इथे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर पदाचा दुरुपयोग केला, भ्रष्टाचार केला, शिक्षा झाली पाहिजे. नाही केला, बरोबर. चुकतात काम केलं, त्यांना आपण अगदी त्यांची हे मिरवणूक काढली पाहिजे. पण हां. हे जे सगळे आपण दादा, मामा, काका करतो ना, कोणालाही म्हणणं गरजेचं नाहीये. बरोबर आहे. आणि ज्या मुद्द्याला खरं तर आपण आज हात घातलेला होता, की एका बाजूला मुंढवा जमीन प्रकरणासंदर्भातले सगळे खुलासे तुमचे करून झालेले आहे. मात्र तुम्ही असेल किंवा मी असेल, एक जबाबदार नागरिक म्हणून सर्व नागरिकांना एक आवाहन करूयात, की महापालिकेसंदर्भात खरं तर आम्ही सुरुवातीपासून, की नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लागलेले निकाल, या संदर्भातल्या निकालानंतर आता महापालिकेला तरी थोडेसे डोळे उघडा आणि सुजाण नागरिक बनून आता पुढचा आपला नेता कोण असेल, महापौर कोण असेल, या महापालिका निवडणुकांना सामोरं जा, हे आवाहन करूयात. धन्यवाद, तुम्ही इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.